नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदं जे आहेत, जवळपास 1384 पदाकरिता ती भरभर 1684 सॉरी. आणि त्याच्यानंतर दुसरे जे पद आहे ते सेवक हे पद असणार ते असणार 12,991 पदाकरिता ही पदभरती असणार आहे. आता जवळपास जर बघितलं हे ते 12,000 ते 13,000 पकडले आणि हे अशी 2,000 पकडले. तर 13 आणि 2,000 असे पकडून जर बघितले तुम्ही, तर जवळपास 15,000 पदांकरता ही पदभरती होणार आहे. आता या पदभरतीला तुम्हाला माहिती आहे, की मंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब यांनी अधिकाऱ्यांना काय केलेलं आहे, निर्देश दिलेले आहे, की जी रिक्त पदं जी आहेत, त्याच्यानंतर पदोन्नती जी झालेली आहेत, त्याच्यानंतरनं रिटायर झालेले आहेत काही स्टाफ त्याच्यामध्ये. तर या सगळ्यांची आढावा घ्या आणि जाहिरात ते आहे ते 2-4 महिन्यामध्ये तुम्ही याच्या पुढची प्रक्रिया करा असं सांगितलेलं आहे. आत्ता बघा, आता मेन मुद्दा असा आहे, की आता खूप साऱ्या सरळ सेवा आहेत. आता सांगण्यात येतं, की 2026 पासून आता तुम्ही GRE पाहिला असेल तो. मागच्या वेळेस ज्यावेळेस सरळ सेवेच्या तलाठीच्या वेळेस काय झालं, पेपरफुटी वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यावेळेस काय झालं होतं, की TCSकडून किंवा IBPSकडून पेपर न घेता सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या काय करतील, की MPSC मार्फत घेण्याचं ठरलेलं आहे. आता हे जे ठरलेलं आहे ते आहे 2026 जानेवारी 2026 सांगितलेलं आहे. हे नाही सांगितलं, पण जानेवारी 2026 पासून या पदभरती होणार आहेत. आत्ता लक्षात घ्या, की ही जर पदभरतीची जाहिरात आहे, लक्षात घ्या, ही जी पदभरतीची जाहिरात आहे, ती लवकर आली, लक्षात आलं, लवकर जर आली, सपोज आता 2 ते म्हणजे एप्रिल-मे महिन्यामध्ये जर आली, तर ही सरळ सेवेची पदभरती जी होईल TCS किंवा IBPS मार्फत होईल. आता प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि नुकसान असतात. आता बघा, की जर IBPS आणि TCSनं जर घेतली परीक्षा, तर बघा, की प्रोसेस जी असते ती खूप लवकर होते. तुम्ही जर मागची पदभरती बघितली असेल, फक्त निवडणुकीचा लोकसभेचा कार्यकाळ सोडला, कारण की त्यावेळेस नियुक्तीपत्र देता आली नाही. बाकीची प्रोसेस जी आहे ती काय करते, की पटकन घेता आली होती. TCSनं ॲज कम्पेअर टू बाकी घेतलेली. जर MPSCच्या आयोगाचं बघितलं, तर MPSC आयोगाचं बघितलं तुम्ही, तर टाईमटेबल बघा तुम्ही. जे MPSC करणारे विद्यार्थी असेल त्यांना माहीत असेल, की टाईमटेबल खूप काय होतं, की बदल होतं. त्यांच्याकडे काय होतं, की आता सध्या जर बघितलं तर मनुष्यबळ कमी आहेत. त्यांच्याकडे जे हे आहेत जे मेंबर्स असतात ते 3 मेंबरची अजूनही वॅकन्सी आहे त्यांच्याकडे MPSC आयोगाकडे. म्हणजे पूर्णपणे कार्यरत नाही आणि MPSC आयोग सरळ सेवेसारख्या परीक्षा घेण्यासाठी अजूनही हे आहे की नाही माहीत नाही. कारण सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये जर इथे बघाल वनरक्षकमध्ये तर फिजिकल असते. मागच्या वेळेस जर बघितलं तर नागपूरमध्येच काय केलं होतं, की त्यांनी याच्यासाठी फिजिकलसाठी जवळपास 57,000 विद्यार्थी, त्याच्यानंतरनं ठाण्यासाठी 75,000 विद्यार्थी, असा मोठा आकडा होता. आणि हे एवढे विद्यार्थी एवढ्या लेव्हलवरती हे कसे करतील, हे एक हेच आहे. तर तोपर्यंत त्यांचा प्लॅन बनेपर्यंत तरी शक्यता वाटत नाही, की MPSCकडे जाईल. आता MPSCकडे जर गेली तर त्याचे अजूनही फायदे असूही शकतं, की जरा थोडी ट्रान्सपरन्सी राहील. MPSC आयोग नावाने थोडी ट्रान्सपरन्सी राहील असं वाटत आहे. पण सांगता येत नाही, की काय होईल ते. तर माझं असं म्हणणं आहे, की जाहिरात लवकरात लवकर येईल. कोणीही घ्या, काहीही करा. म्हणजे MPSC आयोगाने जरी घेतली तरी चालेल, TCSनं जरी घेतली तरी चालेल किंवा IBPSनं जरी घेतली चालेल. प्रोसेस थोडी ट्रान्सपरंट असली पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये घपले नाही झाले पाहिजे, हे झालं नाही पाहिजे, पेपर फुटलेलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना नियुक्ती आहे ते लवकरात लवकर दिल्या गेल्या पाहिजे. ओके. तर जाहिरात आता मुद्दा हाच होता, की जाहिरात लवकर आली तर IBPS TCS घेईल आणि जर जानेवारीच्या नंतर गेली तर काय करेल, की MPSC आयोग मार्फत ही परीक्षा घेतली जाऊ शकते. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.